उजनी व वीर धरण 100% भरल्यामुळे दोन्ही धरणातून भीमा व नीरा नदीच्या पात्रात मोठा विसर्ग सोडला जातोय। या दोन्ही धरणांमधून विसर्ग नीरा नरसिंहपूर येथून एकत्रित वाहत भीमा नदी मार्गे पंढरपूरला पोहोचतोय। हा विसर्ग 70,000 क्युसेकपेक्षा जास्त असल्यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पटवर्धन कुरोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय। वाळवंटातील मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय। इतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही रात्री उशिरापर्यंत पाण्याखाली आणण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटणार असून बंधाऱ्यावरील वाहतूक रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊन तब्बल 2 महिन्यांचा कालावधी संपत आला तरी पंढरपूर तालुक्यात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही। पावसाअभावी तालुक्यातील ऊस, केळी, मका, डाळिंब आदी पिकं धोक्यात आली होती। नदीपात्रात असलेलं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवत प्रशासनाकडून वीज पुरवठा केवळ 2 तासांवर आणला होता। त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाणी असूनही देता येत नसल्यामुळे जळण्याच्या मार्गावर होती। मात्र मागील 15 दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे मायनसमध्ये असलेले उजनी धरण झपाट्यानं प्लसमध्ये येत 100% भरले, तर नीरा खोऱ्यातील साखळी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होत वीर धरण 100% भरले। दोन्ही धरणातून नदीपात्रात विसर्ग सोडला जातोय। त्यामुळे भीमा नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बिगर पावसाचा पूर पाहण्याची वेळ आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी धडपडत असलेल्या शेतकऱ्यांनी नदीकाठच्या परिसरात खोल नदीपात्रात आपल्या विद्युत मोटारी सोडल्या होत्या। मात्र अचानक आलेल्या पुरामुळे हे वीज पंप व साहित्य नदीपात्रातून बाहेर काढत शेतकऱ्यांना कसरत करावी लागते। आता कुठे नुकताच नदीकाठच्या परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला होता। नदीला आलेल्या पाण्यामुळे विद्युत मोटारी काढण्याची वेळ आल्यानं नदी उशाला आणि कोरड घशाला म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांसह नागरिकांवर आली आहे।